एवढी गर्दी कशाची आणि मी तिच्यात काय करायला लागलो सगळं सांगतो. त्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. तर काय म्हणता पोट्ट्याओ, जसंच मला माहित पडलं की बुलढाण्यात 5 जिल्ह्याचा इस्तेमा आहे, तर मी पण आलो बुलढाणा. मित्रांनो, एक गोष्ट पहिलेच क्लिअर करून देतो, इस्तेमा म्हणजे एक धार्मिक मेळा. तर आम्ही जसंसाठी आलो तसंच आम्ही आलो बयान ऐकायला. आता बयान म्हणजे कथन, सोप्या आणि सरळ भाषेत भजन किंवा कीर्तन. इस्तेमा हा मुस्लिम समाजाचा एक मोठा धार्मिक कार्यक्रम असतो, ज्यात लोक एकत्रित होऊन कुराण आणि इस्लामाचा ज्ञान घेत असतात. इथे सगळी सोयी सुविधा उपलब्ध असते. मीनन माझ्या मित्रांनी घेतली 20 रुपयाची पन्नी आणि जागेवरच बसून गेलो, कारण की आता दुवाचा टाइम झाला होता. दुवा काही वेळा सुरू होणार होती. मग दुवा संपून आम्ही सीधा आलो आमच्या पार्किंग मध्ये आलो. तो हा गळ्यात एकटाच बिस्कुट खाऊ राहिला. मी म्हटलं आंध्रे बा इकडे. मीने 1-2 बिस्कुट जमकून घेतले आणि आता आली बारी पार्किंग मधून निघायची. तर हे पहा मित्रांनो, एवढी गर्दी आहे अटी, आणि एवढ्या गर्दीत माझा मित्र पा काय म्हणतो, गाड़ी गाड़ी कर ले अरे घड़ी नहीं करनी है ऐसा. जसंच पाहिलं की पब्लिकली अटी उराली परेशानी, तसंच याने सोडून दिलं ना बा पब्लिकली. आणि रस्त्यात जास्त ट्रॅफिक होऊ नये आणि येणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना कोणती परेशानी होऊ नये म्हणून यांनी जागेवर सुपचुंतक लावलेला आहे. तर जाता जाता तुमच्या भावाला लागली भूक, तर मी डायरेक्ट आलो पावभाजीच्या सेंटरवर. अटून थोडासा नाश्ता करून आम्ही डायरेक्ट आलो हॅप्पी नावाच्या बूटच्या दुकानावर. आणि यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अटी खरेदी करून हॅप्पी होणार म्हणजे होणारच. मला पण हे दुकान आवडली म्हणून मी नाही काढलं ना दुकानासोबत व्हिडिओ. तर जसं आलो आम्ही अंदर, अटी आमच्या मित्राला घ्यायचा होता बूट, आणि फक्त बूट पसंत करायची देरी होती, कारण की पैशाचा काही वांधा नाही. मी म्हटलं दादा, आता तुम्ही आले माझ्या ब्लॉग मध्ये, आता तुम्ही सलमान खान शाहरुख खान पेक्षा कमी नाही. तर हे दादा गोड गोड हसू राहिले ते माझ्या गोष्टीवर. पण ही गोष्ट खरी आहे, अटी खरेदी करून माझा मित्र पण झाला ना बा हॅप्पी, आणि तुम्ही पण या अटी खरेदी करायला. मग अटून खरेदी करून निघालो आम्ही सीधा घराकडे. आणि हे आहे बुलढाण्याची घाट. पहिल्या व्हिडिओ मध्ये तर जास्त मी काही दाखवलं नाही अटी, पण मी अटूलल्या क्लिपा काढून घरी नेल्या. आता मी त्याची सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून टाकतो. तर अटूलली व्हिडिओ नक्की बघा माझ्या अकाउंटवर जाऊन. आणि हे माझी पहिली व्हिडिओ होती मराठी भाषेत. हे कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.